मदतीचा कुठेही आता मदत मिळण्याची कारवाई सुरू झालेली दिसत नाही किंवा खात्यामध्ये शेतकऱ्यांच्या पैसे वळती होत असल्याचं दिसत नाही। यावरून शेतकऱ्यांची दिवाळी ही काळी दिवाळी म्हणून साजरी करावी लागेल अशा प्रकारची परिस्थिती या सरकारनं शेतकऱ्यावर आणलेली आहे। याही पलीकडे जाऊन जो कापूस आता निघतो आहे त्या कापूस खरेदीला अद्याप केंद्राने परवानगी दिलेली नाही, सीसीआयची परवानगी नाही दिली। त्यामध्ये 2 अटी टाकल्या होत्या, त्या दुरुस्त कराव्यात अशी मागणी होती। ओलावा ज्याला मॉइश्चर बनतो आपण तो कमी करावा आणि दुसरी अट की त्याची लेंथ, यावरून महाराष्ट्रातील कापूस सीसीआय खरेदी करताना हात आखडता घेईल, हात राखून घेईल अशी परिस्थिती निर्माण झाली आहे। आणि असं जर झालं तर व्यापाऱ्यांच्याकडे 4-4.5 हजार रुपयामध्ये कापूस विकावा लागेल।